नमस्कार. उपस्थित असणाऱ्या सर्व सन्माननीय गोशाळा संचालक, गोभक्त आणि गोवंशाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या गोभक्तांना, आज मी आपणाशी आदर्श गोशाळेची रचना उभारणे कशी असावी आणि त्या गोशाळेमध्ये कुठल्या सुविधा उपलब्ध असाव्यात याबद्दल चर्चा करणार आहे. आपली गोमाता, विश्वमाता या बाबतीमध्ये आपली गोशाळा आदर्श असेल, आदर्श ठरावी आणि बाकीच्यांना पाहिल्यानंतर अतिशय आनंद व्हावा अशा प्रकारचं श्रद्धास्थान आपल्याला निर्माण करायचं, उभारायचं. या दृष्टीनं आपल्याशी होणारी ही चर्चा ही तुम्हा सर्वांसाठी उपयोगी ठरणार आहे. गोमातेचं स्थान आपल्या संस्कृतीमध्ये अतिशय मोठं आहे. गोमये वसते लक्ष्मी, गोमूत्रे सर्वमंगला. आपण असं म्हणतो की गाईच्या शेणामध्ये लक्ष्मीचा वास आहे, गोमूत्रामध्ये धन्वंतरी औषधी आहे, गाईच्या मुखात वेद आहेत. तर गाईच्या बाबतीमध्ये आपल्याला मिळणारं एकूणच अमृता समान असलेलं दूध हे प्राकृतिक मानवी आहारामध्ये अत्यंत महत्वाचा घटक आहे. अमृतम किम असा प्रश्न जेव्हा विचारला तेव्हा इंद्रदेवाने उत्तर दिलं, गवामृतम, गाईचं दूध हेच अमृत. मग अशा प्रकारची गाय जी अतिशय पवित्र आहे, आपल्या हृदयात आहे, तर तिचा सांभाळ करण्यासाठी असलेला आपला मनोदय हा आदर्श गोशाळेमध्ये समर्पित व्हावा, तशा दृष्टीनं त्याची रचना असावी. ही गोष्ट प्रत्येकानं लक्षात घेण्यासाठी, जी गाय आपण सांभाळतो त्या सांभाळलेल्या गायीच्या बाबतीमध्ये आपण केलेला सांभाळ हा तिच्यासाठी उपयोगाचा असतो. कारण गाय स्वतःचा सांभाळ करू शकत नाही, तिला परावलंबित्व आहे. आणि माणूस जशा प्रकारे गायीचा सांभाळ करू शकेल तशाच प्रकारच्या सांभाळात कुठल्याही प्रकारची तक्रार न करता गाय आनंदानं राहते. याचा अर्थ मानवानं जास्तीत जास्त अपेक्षित असणाऱ्या गायीच्या गरजा ओळखाव्यात, ओळखल्यानंतर पुरवाव्यात आणि त्या सतत निरंतर चालू राहतील याचा विचार करावा. म्हणजे जबाबदारी सांभाळणाऱ्याची मोठी आहे, गायीपेक्षा सांभाळणाऱ्याची जबाबदारी मोठी. आणि म्हणून गोशाळा संचालक या नात्यानं आपल्याला गाय कशी सांभाळायची याची माहिती असली पाहिजे. आपल्या गोशाळेमध्ये असणारी गाय दिवसाकाठी 18 तास ते 20 तास दररोज निवांत बसून राहत असेल तर राणीसारखी असणारी ही गोमाता निश्चित आरामात आहे, ताणमुक्त आहे असं समजायला हरकत नाही. 18 ते 20 तास निवांत बैठक, यापैकी 14 ते 16 तास खाल्लेल्या चारा पाण्याचा चांगल्या प्रकारे पचनामध्ये परिवर्तन करणारी रवंथ योजना, या बाबतीमध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला लक्ष देता येतं. म्हणजे 18 ते 20 तास बसणारी आणि 14 ते 16 तास रवंथ करणारी जी गाय असेल तर ह्या गायीच्या बाबतीमध्ये आपण सजग आहोत असं समजायला हरकत नाही. पुढची महत्वाची गोष्ट, जिथं आपण गाय सांभाळणार आहोत त्या सांभाळणाऱ्या गायीच्या क्षेत्रामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारे परजीवींचा त्रास गायींना होईल याची दक्षता घ्यायची आहे. म्हणजे परजीवीपासून पूर्ण संरक्षण, ऊन, थंडी, पाऊस यापासून संरक्षण. ज्या गोशाळेमध्ये गाय आहे तिच्या जवळपास इतर मानवी प्रवेश बंदी असल्यामुळं रोगप्रसार होणार नाही याची दक्षता.
म्हणजे जैव सुरक्षेच्या दृष्टीनं अतिशय सुरक्षित असणारी माझी गाय ही सदैव आरोग्यमयी राहील अशा प्रकारची व्यवस्था आपल्याला करायची. हे पुरवत असताना, हे करत असताना 24 तास तिला लागणारा आवश्यक असणारा आहार, ही काय चारा कुट्टी आपण पुरवतो ती, आणि पाणी 24 तास एवढा पूर्तता करणारी सुविधा जर आपण गाईला देत असू तर आपल्या गोठ्यामधल्या सुविधा ह्या आदर्श आहेत आणि गायीच्या गरजा पूर्ण करणाऱ्या आहेत असं समजायला हरकत नाही. म्हणजे कुठली गाय अतिशय आरामदायक आणि ताणमुक्त याचं आपण हा भाग बघितला. मंडळी, पुढची गोष्ट अशी की आपल्याला जर एखादी गोशाळा उभारायची असेल आणि तिथं आपल्याला गोवंश ठेवायचा असेल तर अशी जागा शक्यतो मानवी वस्तीपासून, लोकवस्तीपासून थोडी दूर असेल. शक्यतो मानवी संपर्क थोडा कमी आलेला चांगला. उंच असावे, टेकडीवर असली तर चांगली. टेकडीसारख्या भागात उंच हवा खेळती राहते आणि म्हणून थोडी उंच ठिकाणी असावी. तिसरी महत्त्वाची गोष्ट, ध्वनी प्रदूषणापासून मुक्त असावी. कुठल्याही प्रकारचा आवाज, गोंगाट अशा प्रकारच्या गोष्टी नसाव्यात किंवा जे आपलं वाहतुकीचे रस्ते त्याच्यापासून दूर असावे. म्हणजे गायींना आपलं जगणं निवांत करता येत राहतं. मुक्त स्वच्छंद जीवन जगण्याची संकल्पना गायींना जिथं मिळते ती गोशाळा आणि आदर्श प्रकारची गोशाळा ही त्यामध्ये असणाऱ्या सुविधांनी नटलेली. मग अशा प्रकारची जर आपण गोशाळा उभारायचा संकल्प मनामध्ये करत असू तर आपल्याला या गोशाळेच्या उभारणी करत असताना जो काही आपल्याला निवाऱ्याची सोय करायची आहे, जो काही आश्रय तिला आपल्याला द्यायचा आहे, तर त्या इमारतीच्या उभारणीमध्ये म्हणजे आपल्याला जे काही बांधकाम करायचं आहे आणि तिथं गायी ठेवायच्या आहेत आसरा म्हणून, तर त्याच्यासाठीच्या असणाऱ्या गोष्टीमधली पहिली महत्त्वाची गोष्ट अशी ज्याच्यावरती आदर्श गोशाळेची संकल्पना अवलंबून आहे ती म्हणजे गायीच्या गोवंशाची गोशाळा जमिनीपासून थोडीशी उंच असावी, संपूर्ण गोशाळा कोरडी असावी आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही गोशाळा निर्जंतुक असावी. जगामध्ये जिथं गाय सांभाळली जाते आणि भारतीय गोवंश जिथं आरामात राहतो तिथं फक्त 3च गोष्टींची गरज. एक उंच, कोरडेपणा आणि तिसरं निर्जंतुकीकरण. या गोष्टी सोडून बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्याला पर्याय शोधता येतात, पण या तिन्ही बाबतीमध्ये कुठलाही पर्याय शोधणं आदर्श गोशाळेमध्ये अपेक्षित नाही. काय पाहिजे? जिथं गोशाळा करायची ती जागा थोडी उंच असावी. जमिनीपासून 6 ते 8 इंच एवढ्या उंचीवरती जिथं गाय बसणार आहे किंवा जिथं गाय उभारणार आहे, जिथं गायीचा वावर होणार आहे ती जागा उंच असावी, जमिनीपासून उंच असावी. का उंच असावी? अगदी सोपं. गोठ्यामध्ये ती जिथं बसते, जिथं उठते तिथून शेण, गोमूत्र हे लगेच निचरा होऊन जावं. तिथं थांबू नये, म्हणजे कोरडेपणा राहावा. शेण, गोमूत्र पटकन जर बाजूला झालं तर गाई कोरड्या जागी बसू शकेल, म्हणून ती थोडी उंच असावी. दुसरी गोष्ट, पावसाळ्यात कधी पाणी आलं तर पाणी वाहून जाईल, त्याचा निचरा लवकर होत राहील. तिसरी महत्त्वाची गोष्ट, सरपटणारे जे असतात किडे, बरेच किडे असतात जमिनीवरती, हे किडे सहज वरती येऊ नयेत म्हणून त्याचा प्रतिबंध. सरपटणारे प्राणी असतात बऱ्याच ठिकाणी, काही सरपटणारे जे आहेत प्राणी, पाली आहेत, विंचू आहे किंवा सर्प आहे, ह्या गोष्टी वरती येऊ नयेत म्हणून ती थोडी उंच असावी. 6 ते 8 इंच इतका उंचपणा गाय जिथं वावर करते, जिथं असते तिथं असावा. एवढी एक महत्त्वाची गोष्ट आणि हे गरजेची, जमिनीच्या लेवलला नसतं. अशी जर उंच्यावरती गाय असत असेल तर तशा प्रकारची असलेली निवाऱ्याची व्यवस्था ही कोरडी ठेवायसाठी मदतीची ठरते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोरडी असावी. आपण जी गाय सांभाळतो, आपण जे प्राणी सांभाळतो त्याच्यामध्ये आपला समज असा असला पाहिजे की सगळा आराम हा फक्त कोरड्या जागी होतो, फक्त कोरड्या जागी होतो. ओल्या ठिकाणी आपण बसत नाहीत, ओल्या ठिकाणी गायी बसत नाहीत,
ओल्या ठिकाणी प्राणी सुद्धा बसत नाहीत. जिथं पाणी असतं तिथं कुणालाही बसायला आवडत नाही, तिथं कुणालाही आराम करायला आवडत नाही. अनेक चुकीच्या गोष्टी आपल्या मनावर बिंबवल्यात. आणि काय हरकत आहे, ओला थोडा असला तर कुठे बिघडलं, ओलसरपणात आहे, पाणी नाही आहे, दमटपणा आहे, अशा गोष्टी अजिबात चालत नाहीत. गाय नेहमी कोरड्या जागेवर बसते आणि म्हणून गोठा कोरडा असावा 24 तास. संध्याकाळच्या वेळेस तर मग मध्ये असतील, बांधलेले असतील, तिथंच गोमूत्र पडत असेल, मग ते ओले झाल्यानंतर तर चालणार नाही का? नाही, अजिबात नाही. गाय बसते ती कोरड्या जागी. आणि हा कोरडेपणा कशा प्रकारे आपल्याला सतत पुरवता येत राहील हे आपलं कौशल्य. मग आपण गाय सांभाळतो म्हणजे आपलं कौशल्य. कोरड्या ठिकाणी गाय बसते आणि हा कोरडेपणा निर्माण करण्यासाठी ओलेपणा, दमटपणा हा नाहीसा झाला पाहिजे. आणि हा जर कमी करायचा असेल, संपवायचा असेल, तर त्यासाठी उष्णता लागते. म्हणजे जमिनीवर पडलेलं जे पाणी असेल, ओलेपणा असेल, तो लगेच कमी होत राहील. हे करण्यासाठी गोठ्यामध्ये सगळ्यात चांगली गोष्ट सुविधा म्हणजे सूर्यप्रकाश. सूर्यप्रकाश पडला की गोठ्याची जमीन कोरडी होत राहील. सूर्यप्रकाश पडावा अशा प्रकारची व्यवस्था ह्या कोरडेपणासाठी. कोरडेपणा याला पर्याय नाही. ओल्या ठिकाणी बसलेल्या गायी आरोग्याच्या नाहीत, त्यांच्याकडे रोगप्रसार चालू आहे, सतत चालू राहतो आणि म्हणून तो कोरडा असला पाहिजे. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट, शेवटची गोष्ट, तत्व म्हणून गोठ्याच्या बाबतीमध्ये निर्जंतुक अशा प्रकारची रचना ह्या गोशाळेची असावी. निर्जंतुकीपणा म्हणजे जिथं रोग प्रादुर्भाव नसतो, जिथं रोग संसर्ग होत नाही, जिथं रोग म्हणजे जीवाणू, विषाणू जे काही असतील ते त्यांचा प्रादुर्भाव राहत नाही आणि यांचा सगळ्यांचा नाश करण्याची यंत्रणा चांगल्या प्रकारे राबवली जाते. निर्जंतुकीकरण राबवलं जातं. कुठं कुठं निर्जंतुकीकरण राबवलं लागतं. आपण बघतो दवाखान्यामध्ये अतिशय कटाक्षानं निर्जंतुकीकरण होतं, तिथंच आरोग्य असतं. आजारी लोक जिथं असतात तिथं निर्जंतुकीकरणाची गरज असते. हीच गोष्ट गोशाळेतली आहे. निरोगी गायीसाठी निर्जंतुकीकरण ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून कोरड्या ठिकाणी निर्जंतुकीकरणाची संकल्पना पूर्ण होते. आणि हा निर्जंतुकीकरण करण्यासाठी कुठलाही खर्च लागत नाही, अजिबात नाही. खर्चाची गोष्टच नाही. सूर्यप्रकाश, उपलब्धता आणि त्या उपलब्धतेमध्ये होणारं निर्जंतुकीकरण गायींना मिळालं पाहिजे, गोठ्याला मिळालं पाहिजे, त्या गोशाळेला मिळालं पाहिजे, याची दक्षता घ्यायची. उपलब्ध आहे, फुकट आहे, सर्वांसाठी आहे. पण गायी सूर्यप्रकाशापासून दूर आहेत अशा प्रकारचे गोठे हे गायींसाठी तारक ठरत नाहीत. कसे ठरतात तुम्हाला माहिती, पण ते तारक ठरत नाहीत. आणि म्हणून आपल्याला तारक जर गोठे ठरवायचे असतील तर सूर्यप्रकाश आला पाहिजे. दिवसा येईल, रात्री काय करायचं? रात्रीच्या काळापुरता जिथं ओलेपणा झालाय तर तो दुसऱ्या दिवशी पूर्ण नाहीसा व्हावा या दृष्टीनं गोठ्यात सुद्धा, छताखाली सुद्धा सूर्यप्रकाश यावा म्हणून आपण छताला लावणारे जे काही सामग्री असेल, आपले पत्रे असतील किंवा आपण जी काही यंत्रणा उभारणार असो, तिथे एका पत्र्याच्या आड पारदर्शक प्रकारचा पत्रा बाजारामध्ये मिळतो. त्याच्यातून येणारं ऊन गोठे कोरडे केले जातात, त्याच्यातून गोठे कोरडे होतात. पारदर्शक पत्र्यांशिवाय छताखालची संकल्पना गायींच्या बाबतीमध्ये पूर्ण होत नाही आणि होत नाही. आणि म्हणून या 3 तत्वावरती, उंच असावा, कोरडा असावा आणि निर्जंतुक असावा, या गोष्टीवरती आपण भर दिलेला आहे. मंडळी, आपण जेव्हा आपल्या गोशाळेची उभारणी करणार आहोत, रचना करणार आहोत, तेव्हा आपल्याला गायीच्या लागणाऱ्या गरजा, तिच्या असणाऱ्या गरजा ह्याचा सविस्तर वैज्ञानिक अभ्यास असणं गरजेचं आहे. अन्यथा आपल्याकडची जी काही अर्थसंकल्पाची बाजू असेल, ही बाजू गायीसाठी निर्माण करणाऱ्या गोठ्याच्या रचनेसाठी अभियंता मंडळी आणि उभारणी करणारे मिस्त्री म्हणजे बांधकामाचे जे काही प्रतिनिधी असतील त्यांच्याकडून
सर्वनाश करणारी ठरू शकते. पुन्हा एकदा सांगतो, सर्वनाश करणारी ठरू शकते. कारण ते या क्षेत्रामधले नाहीत, त्यांना काहीच माहीत नाही. त्यांना फक्त एकच माहिती, गोदाम उभारायचे आणि तिथे एकदा गाई ठेवून टाकले की संपलं. असं होत नाही, असं होत नाही. आदर्श गोशाळेसाठी अभ्यास महत्त्वाचा आहे आणि हा अभ्यास नसला तर पुन्हा बांधकाम होत नाही. एकदा झालेला बांधकामाचा खर्च दुरुस्त करणं ही सुद्धा खूप मोठी खर्चिक बाब असते. त्यासाठी पुन्हा पुन्हा खर्च करता येत नसल्यामुळं सुरुवातीलाच बांधकाम करण्यापूर्वी झालेला विचार हा महत्त्वाचा ठरतो. आणि म्हणून मी तुम्हाला त्याची तत्व म्हणून सांगितले की उंच असावा, कोरडा असावा, निर्जंतुक असावा. आता पुढची गोष्ट की जर आपल्याला एखादा चांगल्या प्रकारचा आदर्श गोशाळेची रचना करायचा संकल्प असेल तर त्यामध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी अंतर्भूत करता येतील आणि कशा प्रकारे आपण आपल्या गरजा म्हणजे आपल्या गायीसाठी लागणाऱ्या गरजा ह्या अभियंत्याला सांगता येत राहतील. पहिली गोष्ट, जी काही आपल्या गोशाळेची जमीन आहे ती जमीन गोवंशाच्या दृष्टीनं पुरेशी असणं गरजेचं आहे. गोवंशाच्या प्रमाणामध्ये गोशाळेची जागा किती लागते? जागा जिथं आपल्याला पशुधन म्हणजे गोवंश सांभाळायचा आहे तिथला एक भाग 20 गुंठे, 40 गुंठे, 60 गुंठे जे काही संख्या आपण ठरवणार असू त्याच्यासाठीचा एकूणच असलेल्या इमारतींचा भाग आणि याच्या पुढे जाऊन गोवंशाच्या संख्येच्या प्रमाणामध्ये चारा पिकासाठी असणारी जागा. मग आपण फार तर 1 एकर क्षेत्र अगदी सर्व समावेशक जरी म्हटलं तर ते जर गोशाळेच्या उभारणीसाठी ठेवलं तर आपण सांभाळलेल्या गोवंशाच्या संख्येच्या मानानं चाऱ्यासाठीची जमीन आपल्याकडं उपलब्ध असणं गरजेचं आहे. 10 जनावरांसाठी 1 एकर चाऱ्याचं प्रक्षेत्र गोशाळेला लागतं. याच्यामध्ये मोठे वळू आले, लहान वासरं आले, वाडीच्या कालवडी आल्या, काही कृष जनावरं आली, आजारी जनावरं आली, काही सशक्त जनावरे, सर्वांचा विचार झाला तर 10 जनावरांसाठी 1 एकर प्रक्षेत्र असेल तरच गोशाळा. कारण ह्या 1 एकर प्रक्षेत्रावर वर्षभर जर आपण चारा घेतला तर एकदल आणि द्विदल प्रकारचा चारा आपल्याला निर्माण करता येत राहील. म्हणून नेहमीसाठी 10 पशुवंशासाठी 1 एकर चारा क्षेत्र. दुसरी गोष्ट, पाण्याची उपलब्धता. जिथं आपण गोशाळा उभारणार आहोत आणि जिथं आपल्याला चारा निर्माण करायचा या दोन्ही ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे का हे पहिल्यांदाच पाहायला पाहिजे. कारण पाणी असल्यानंतरच आपल्याला चारा निर्माण करता येईल आणि पाणी असेल तरच आपल्याला गोवंशाला पिण्यासाठी आणि बाकीच्या कामासाठी पाणी पुरवठा येत राहील. त्यामुळे त्या दोन्ही गोष्टींची अपूर्तता ही आपल्या संकल्पनेत होते का हे पहिल्यांदा पाहायचं. म्हणजे किती प्रक्षेत्र हे गोशाळेकडं असावं हा पहिला विचार असला पाहिजे. कुठं बांधायची ते आपण बघितलं की उंचावर असावं, लोकवस्तीपासून दूर असावं, हा दुसरा झाला. आता तिसरी भाग, सगळ्या पूर्ण जिथं गोशाळा उभारायची आहे तेवढ्या भागापुरतं एक तारेचं कंपाऊंड, कुंपण, मग ते बाड लावून जरी केलं तरी चालेल, बांबूच्या पट्ट्याने उभारलं तरी चालेल, चेन लिंक तार मिळते त्यांनी केलं तरी चालेल, किंवा आपल्याला अशा प्रकारचं कंपाऊंड हे बांबूची लागवड करूनही करता येत राहील चांगल्या प्रकारे, कोरफड लावूनही करता येत राहील. पण एक बंदिस्त अशा प्रकारचं कुंपण हे गोशाळेला असावं. म्हणजे कुठल्याही प्रकारचा शिरकाव मनुष्य किंवा प्राण्यांचा सहजासहजी होऊ नये याची आपण काळजी घ्यावी. अशा प्रकारचं जर कुंपण असेल तर संरक्षक भिंत म्हणून त्याचा उपयोग होतो आणि बिनखर्चिक अशा प्रकारचं कंपाऊंड कसं करायचं याचा विचार महत्त्वाचा आहे. खूप मोठी भिंत जाडजूड बांधता येत राहील पण त्याला काय अर्थ नाही. कारण आपल्याला गोशाळेसाठी करायचं, गायीसाठी करायचं आणि तिची सुरक्षा कोरफडची लागवड होऊ शकते, बांबूची लागवड होऊ शकते. अशा प्रकारचा चांगला सकारात्मक विचार गरजेचा आहे. म्हणून हा झाला कुंपणाचा भाग. आता दुसरा भाग असा आहे की जो इमारत आपल्याला उभारायची आहे ती पूर्व पश्चिम का दक्षिण उत्तर हा सगळ्यांच्या मनातला नेहमीचा प्रश्न असतो. पूर्व पश्चिम करू का दक्षिण उत्तर करू? पूर्व दोन्ही प्रकारे आपल्याला गोठ्याची उभारणी करता येत राहील. आपल्याला पुरवायचा आहे सूर्यप्रकाश, गोठे कोरडे करण्यासाठीचा सूर्यप्रकाश जो दिवसभर गोशाळेमध्ये राहील. अशा प्रकारच्या रचनेचा गोठा
पूर्व पश्चिमही करता येत राहील आणि दक्षिण उत्तरही करता येत राहील. लांबीची आहे ती जर मध्यभागी असेल तर पूर्व पश्चिम म्हणजे दोन्ही बाजूला दक्षिण उत्तर साईडला जे ऊन असेल तिथं जर आपल्या गायी ह्या मुक्त संचार पद्धतीनं राहतील. किंवा जर आपला दक्षिण उत्तर असेल तर पूर्वेकडच्या उन्हामध्ये मुक्त संचार आणि पश्चिमेकडच्या बाजूला दुपारचा मुक्त संचार गायींच्या बाबतीमध्ये होईल. पूर्वेचं ऊन एका बाजूने पूर्ण गोठा कोरडा करेल सकाळी, पश्चिमेचं ऊन दुपारी गोठा कोरडा करेल. आपल्या गायींच्या बाबतीमधला सूर्यप्रकाशाचा फुकट मिळणारा भाग आपल्याला घेता येईल. कोरडेपणा आणि निर्जंतुकीपणा साकारता येत राहील. जेव्हा आपल्याला गोठा उभारायचा आहे किंवा आपल्याला जो गोशाळेची रचना करायची आहे त्याच्यामध्ये कप्पे असणं गरजेचं असतं. एकाच ठिकाणी सगळ्याच गायी सोडून दिल्या आणि बांधल्या तर त्याला काही आदर्श गोशाळा म्हणत नाहीत. पहिलं वर्गीकरण जर कुठलं महत्त्वाचं असेल तर नर गोवंश वेगळीकडं आणि मादी गोवंश वेगळीकडं. गाय सगळ्या गोवंशीय सगळी जनावरं एकीकडं, पशुधन एकीकडं आणि नर पशु वळू किंवा जे आपले गोरे आहेत तर ते एका कप्प्यात असणं. नर आणि मादी एका कप्प्यात असू शकत नाहीत. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. पुढची गोष्ट, जेव्हा आपण अशा प्रकारे नर आणि मादीची वेगवेगळ्या प्रकारे रचना केली आणि आपण तिथं त्यांना ठेवलं तर गायींच्या कप्प्यामध्ये आपल्याला पुन्हा वेगळे कप्पे आलेच. वासरांचा कप्पा वेगळा, कालवडींचा वेगळा, दुधातल्या गायींचा कप्पा वेगळा, प्रसूतीच्या जवळ आलेल्या गायींचा कप्पा वेगळा, त्याच्यानंतर गाभण असलेल्या गायींचा कप्पा वेगळा. असे वेगळे पद्धतीनं केलं तर सुलभ व्यवस्थापन. का करायचं हे तर सुलभ व्यवस्थापनासाठी. आजारी जनावरांची देखभाल वेगळ्या प्रकारे करावी लागते, दुधातल्या जनावरांची देखभाल वेगळ्या प्रकारे करावी लागते. मग हे जे आपल्या गरजा आहेत तर त्या सुलभ व्हाव्यात म्हणून आणि पैदाशीचा वळू आणि त्यामध्ये असणारी नरवासरं यांचा गायींना त्रास होऊ नये म्हणून ते वेगळ्या कप्प्यात असणं गरजेचे आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की 100 गोवंशाची जर एखादी गोशाळा असेल तर ती एकवंशीय गोशाळा असावी. लाल कंधार सगळ्या लाल कंधार गायींची गोशाळा, देवणी गायींची गोशाळा, 500 जनावरांची म्हणजे 500 गोवंशाची जर एखादी गोशाळा असेल तर ते 5 कप्प्यामध्ये खिलारचा वेगळा कप्पा, देवणीचा वेगळा कप्पा, लाल कंधारचा वेगळा कप्पा, गीर वंशाचा वेगळा कप्पा, अशा वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये हे वंश असावेत. आणि आपल्याला लोकांना आदर्श दाखवायचा आहे. नुसतं सांभाळणंही करायचं तर संवर्धन आणि विकासही करायचा आहे. आणि हा विकास कप्पे केल्याशिवाय होत नाही, ही अतिशय महत्त्वाची गोष्ट. म्हणून अशा प्रकारे आपल्याला कप्पे करावे लागतील. हे जेव्हा आपण कप्पे करणार आहोत तेव्हा या कप्प्यामध्ये पुरेशी जागा जनावरांना लागते. किती जागा लागते याचा विचार आपल्याकडे असला पाहिजे. एका गाईला गोशाळेमध्ये किती जागा लागते माहीत असलं पाहिजे. 40 ते 50 स्क्वेअर फूट अतिशय प्रशस्त अशा प्रकारची जागा. 40 स्क्वेअर फूट जमिनी म्हणजे छताखाली 40 ते 50 स्क्वेअर फूट. 300-350 किलोची जर गाय असेल तर तिला 30 स्क्वेअर फूट एवढीच जागा लागते. आपण 40 ते 50 याच्यासाठी तरी की काही चांगल्या सशक्तही गायी असतील, काही दुधाच्या गायी असतील, काही मोठे असतील तर त्यांना 40 ते 50, बाकीच्यांना हळूहळू कमी. कालवडी असतील तर त्यांना 25 स्क्वेअर फूटपर्यंत, वाडीची वासरं असतील तर त्यांना 15 स्क्वेअर फूटपर्यंत म्हणजे चौरस फुटापर्यंत जागा. अशा प्रकारचे विविध टप्पे आपल्या गोशाळेत असावे. या प्रमाणामध्ये आपण त्या कप्प्यांना जागा पुरवावी छताखाली. ही झाली छताखालची जागा. 40 ते 50 हा आकडा मोठ्या गोवंशासाठीचा आपल्याला सांगितला. छताच्या बाहेर म्हणजे जिथं छत नाही आणि गाय मुक्त संचारपणे राहणार आहे, इथं बस तिथं बस, इकडं जाऊ नको तिकडं जाऊ नको असं काही नाही, तिला कुठं वाटेल तिथं ती जाईल अशा प्रकारचा, इंग्रजीमध्ये ज्याला लोफिंग एरिया, मुक्त संचार पद्धतीचा जो भाग असेल गोशाळेचा, तिथे एका गायीसाठी 100 चौरस फूट एवढी जागा लागते. 100 चौरस फूट. आणि ही जागा आपल्याला जशी संख्या वाढली तशी कमी करता येते. म्हणजे एका ठिकाणी जर 25 गायी असतील तर 250-2,500 एवढ्या प्रकारचं चौरस फुटाची जागा लागत नाही.
ते 1,500 चौरस फुटामध्ये पूर्ण होत आहे. 25 गायींना आपल्या सूत्राप्रमाणे 100 चौरस फूट जागा लागली तर ती झाली 2500 चौरस फूट. पण आपल्याला जागा देत असताना, गोशाळेची उभारणी करत असताना 1,000 चौरस फूट जागा कमी जरी केली तरी चालते. आता हे का कमी केली? मग त्या बाकीच्या गायींना ताण होणार नाही का? अजिबात नाही. कारण काही गायी 40 ते 50% गायी नेहमी बसलेल्या असतील, त्या मुक्त संचार फिरण्याच्या मनस्थितीत नसतील, अशी संकल्पना गृहीत धरून आपण तितकी जागा कमी केलेली आहे आणि तसा जागेचा आपल्याला पुरेपूर वापर करता येतील. म्हणून 30 ते 40% आपल्याला कमी प्रमाणामध्ये मुक्त संचार पद्धतीची ही जी जागा आहे ती कमी करता येत राहते. सूत्र पुन्हा तेच, छताखाली 40 चौरस फूट आणि छताच्या बाहेर मुक्त संचारसाठी 100 चौरस फूट एवढं हे सूत्र आहे. ह्याच्यात कुठलाही बदल नाही. वासरांना कमी लागेल, कालवडींना कमी लागेल, अशा प्रकारच्या गोष्टी आहेत तर त्या आपण लक्षात घ्याव्यात. एकदा जागा किती लागते हे जर आपल्या लक्षात आलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपण जे काही जमिनीपासून उंच अशा प्रकारचा गोशाळेची रचना करणार आहोत तर तो भाग बऱ्याच ठिकाणी कॉन्क्रीटचा करावा असं प्राधान्य दिलं जातं. सगळ्यांना असं वाटतं की नेहमीसाठी ते कॉन्क्रीटचे एकदा ब्लॉक करून टाकले जमिनीसाठीचे की आपले काम संपलं, तिथं गाय उभा राहील, तिथून चारा खात राहील आणि ती जागा झाली. पण सिमेंट, वाळू, दगड, लोखंड, पत्रा यापेक्षा बाकीच्या गोष्टी वापरून तयार केलेला कौशल्यपूर्वक गोठा हा गायींसाठी जास्त महत्त्वाचा ठरतो. त्याच्यामुळे ही जागा जी जमिनीपासून उंच करायची ती जर धुम्मस करून केलेली असेल 10-15 दिवसाला पुन्हा पुन्हा करावं लागेल. पण गायीला ते आवडतं, गायी ती तशा नैसर्गिक पद्धतीत राहते आणि म्हणून अशा प्रकारची उबदार प्रकारचा गोठा असावा. सिमेंटचा जर आपण कोबा केला आणि तिथं जर गायी चारा खाण्याच्या वेळेपुरता छताखाली थांबत असतील तर उन्हाळ्यामध्ये तो भाग अतिशय तापतो आणि गोमाता एवढी उष्णता सहन करू शकत नाही. म्हणून विनंती की शक्यतो कमीत कमी अशा प्रकारचा सिमेंटचा वापर तिथं करता येत राहील. या बघा, आणि धुम्मस केलेला, उंच केलेला असा गोठा आपल्याला दाबून तयार करता येत राहील. 1-15 दिवसाला कदाचित गायींच्या खुरांनी काही उकरलं जाईल, ते पुन्हा पाणी टाकून आपल्याला चांगलं धुम्मस करता येत राहील. पण गायीची गरज आपण पूर्ण करतो का नाही हे सगळ्यात महत्त्वाचं. आपले कष्ट, आपल्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा गायीचा विचार महत्त्वाचा, म्हणून हा पहिला भाग. दुसरी गोष्ट, जी गोशाळा उभारणार आहोत त्याच्या भिंती, गाय उभारल्यानंतर तिच्या नाकाच्या उंची इतकीच संरक्षक भिंत त्या गोशाळेच्या गोठ्याला लागते. म्हणजे जिथं गायी आपण ठेवणार आहोत तिथल्या ज्या भिंती आहेत, बाजूच्या भिंती, तर त्या फक्त नाकाच्या उंचीच्या 3 फूट 3.5 फूट 1 विटेच्या एवढ्या उंचीच्या संरक्षक भिंती ह्या संकल्पना पूर्ण करतात. गोठा उभारणीची संकल्पना त्यातून पूर्ण होत राहते. शेवटपर्यंत भिंत उंच न्यायची नाही, फार मोठी जाड भिंत करायची नाही. अगदीच आपल्याला असं वाटत असेल की हे 4 इंचाचं फारच बारीक होत राहते भिंत, 9 इंचापर्यंत परवानगी, पण यापेक्षा जास्त नको. जितके कमीत कमी जाडीची भिंत असेल तितकी चांगली, कमी खर्चाची, आणि ती तशा प्रकारची फक्त 3.5 फूट उंचापर्यंत 3-3.5 उंचीची झाली की संरक्षक भिंतीची संकल्पना पूर्ण. तिथून वरती उघडच, छतापर्यंत उघडच, म्हणजे बाजूचा विचार आपला झाला. आता हा जो उभा करायचा आहे आपल्याला, छत ज्याच्यावर उभा करायचा आहे, ते पोल, ते गोल, हे कसे करायचे? आपल्याला सिमेंटचे पोल उभा करता येत राहतील. गोल जो पोल आहे साधारणतः 8 इंचाचा, 10 इंचाचा एक गोल पोल असा उंच उभा करता येत राहील. लोखंडाचे पोल गोल, ज्यांना जाडी चांगली आहे, असेच 8 इंचाचा सुद्धा पोल अतिशय चांगल्या प्रकारे मजबूत गोठा तयार करण्यासाठी उपयोगी पडेल. तसा गोल, किंवा लाकडाचा सुद्धा, जिथं कुठं लाकूड उपलब्ध आहे तिथं लाकडाचा सुद्धा अशा प्रकारचा गोल 8x8 या पद्धतीतला आपल्याला उभा करता येत राहील. कॉलमची गरज नाही, 1-1 फुटाचे मोठे कॉलम उभा करायची गरज नाही. त्याच्यात पुन्हा सिमेंट, लोखंडाने पुन्हा त्याच्या सत्याना खर्चाचा करायची गरज नाही. अशा प्रकारचे पोल उभा करता येत राहतात. आणि
आता हे पोल उंचीचे किती असावेत म्हणजे आपल्याला छत करता येत राहील, हा महत्त्वाचा भाग. मंडळी, गोठ्याच्या मध्यभागी असणाऱ्या छताची उंची आदर्श गोशाळेसाठी 24 फूट, किमान 24 फूट. बऱ्याच जणांना याचा शॉक लागेल. बऱ्याच जणांना असं वाटत असेल की यातून काय साध्य होणार नाही, हे चुकीचं आहे. पण शास्त्रीय परिभाषेमध्ये जितका छताचा उंची जास्त तितका गायींचा आराम जास्त. 24 फूट मध्यभागी, आणि बाजूला जो काही छत उतरता येत राहतोय तर त्या बाजूला आल्यानंतर त्या भागाची उंची 20 फूट. जमिनीपासून 20 फूट बाजूची उंची, मध्यभागापासून छताची उंची 24 फूट. आदर्श गोठा, आदर्श गोठा, आदर्श गोठा. यापेक्षा कमी उंचीमध्ये गायी चांगल्या प्रकारे राहू शकत नाहीत. काय केलं आपण? छत उंच नेलं. कशासाठी नेलं? कशासाठी नेलं हा प्रश्न आहेच. फार सोपी गोष्ट. जितकं छत उंच तितकी हवा खेळती राहते, आणि ज्या गोठ्यामध्ये हवा खेळती राहते तिथं आपल्याला बाकीच्या सुविधा पुरवायची फारशी गरज पडत नाही. हवा, आणि एकदा हवा आली की जीवनाला अतिशय थंडावा, आनंद मिळतो. म्हणून हवेशीर गोठा ही संकल्पना उंच छतामध्येच पूर्ण होत राहते. ज्या गोठ्याचं छत उंच असतं त्या गोठ्यामध्ये निर्माण होणारा वायू, गॅस, ते जे काही तिथले तयार होत राहतील ते वाहून जातात. कुठलाही वास तिथं राहत नाही. गोठ्यामध्ये म्हणजे त्या ठिकाणी आपण जर 1-2 तास थांबलं, आपल्याला शेणाचा सुद्धा वास येत नाही, गोमयाचा वास येत नाही, गोमूत्राचा वास येत नाही. कारण हा वास हवेबरोबर निघून जात राहतो. सारखं हवा चालूच असते, त्याच्यामुळे तो वास निघून जातो. आणि जिथं वास येत नाही त्याला गोठा म्हणायचं. एवढंच नाही तर जे काही डास, गोमाशा, कीटक हवेमध्ये फिरणारे असतात आणि गायींना त्रास देतात, सारखे चावणारे असतात, गायीच्या अंगावर बसतात, डंख मारतात, हे सगळे हवेच्या झोतामुळे लांब पळत राहतात किंवा ते बाहेर फेकले जातात. इतक्या चांगल्या प्रकारच्या गोष्टी जर केवळ छत उंच केल्याने होत असतील तर एकदाच बनवायची गोशाळा. तेव्हा हा अनुभव आपण प्रत्यक्ष अनुभव म्हणून जर घेतला तर निश्चितच फायदा होतो. छत उंच, मध्यभागी 24 फूट, बाजूला 20 फूट उतार दिलेला आहे. आणि हे करत असताना 2 टप्प्यात जर छत झालं, म्हणजे बऱ्याच ठिकाणी एक वरची टोपी वेगळी असते आणि खालचं छत उताराचं वेगळं असतं. वरची एक टोपी असते 24ला आणि त्याच्या खाली 22ला पुन्हा उतार तयार झालेला असतो. असं जर 2 टप्प्यामध्ये छत घेतलं, टोपी छत जर तयार झालं मध्यभागासाठी, तर गोठ्यामध्ये असणारी सगळी उष्ण हवा सुद्धा तिथून वरती जायला आणि पटकन गोठा थंड व्हायला मदत होत राहते. टप्पा छत ही एक त्यातली संकल्पना आहे. आता अशा प्रकारचा जर गोठा करायचा असेल तर छतासाठी काय वापरायचं? पहिली गोष्ट, कितीही समृद्ध अशा प्रकारचा आपला खजिना असला आणि कुबेर जरी आपल्याकडे असला तरी गोठ्याच्या वरती स्लॅब म्हणजे कॉन्क्रीटचा स्लॅब टाकायचा नाही. दुसरी गोष्ट, शक्यतो आपल्याला लोखंडाच्या पत्र्याचा वापर टाळायचा आहे, सिमेंटच्या पत्र्याचा वापर टाळायचा आहे. जे काही नवीन मेटॅलिक सिस्टम्स आलेले आहेत की त्या गोदामांसाठी वापरल्या जातात त्याचा वापर टाळायचा आहे. फायबर, उष्णता शोषून घेणाऱ्या यंत्रणेच्या जर शीट्स, ज्याला तक्ते म्हणतात, तसे मिळाले तर ते जास्त चांगले आहेत. केवळ बांबूच्या चांगल्या पट्ट्या सुरक्षितपणे छताला लावून त्याच्यावरती रेक्झिन, प्लास्टिक, ताडपत्री सारख्या आवरणाचा सुद्धा गोठा अतिशय चांगला ठरतो. खर्च करायचाच आहे म्हणून त्याच्यामध्ये विनाकारण असा प्रकारचा लोखंडी पत्रा आणि त्याचा जो भाग आहे तर त्याचा खर्च कमी केलेला नेहमीसाठी. ते गायीसाठी गरजेचा नाही, तो गायीसाठी गरजेचा नाही. खर्च किती करता येईल, आपलं घर आपल्याला अब्जावधी रुपयांचं बनवता येत राहील. गायीला त्याची गरज नाही. ही श्रीमंती ती उपभोगणारी नाही आहे. तिची श्रीमंती मुक्त संचारमध्ये आहे, तिची श्रीमंती मोकळ्या गोठ्यामध्ये आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे आधी आपण. मंडळी, मगाशी सांगितल्याप्रमाणे सूर्यप्रकाश गोठ्यामध्ये यावा म्हणून
दर 4 फुटाला एक ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक अशा प्रकारचा पुठ्ठा असणं गरजेचं आहे. असणंच गरजेचं आहे, तरच गोठा कोरडा होत राहतो. आतली बाजू कोरडी करण्यासाठी ट्रान्सपरंट अशा प्रकारचा हा असला पाहिजे. छताच्या बाबतीमधल्या सगळ्या संकल्पना, नवीन संकल्पना आपल्याला घेता येत राहतील. आणि जे काही गोठ्याचं आपण छत तयार केलं, गोशाळेचं वरचं छत, त्याच्या वरच्या बाजूला पांढरा रंग लागणं गरजेचं आहे. पांढरा रंग असला की सूर्यप्रकाश परावर्तित होत राहतो. आतल्या बाजूने थंडपणा येण्यासाठी आपल्याला ही जो मध्यभाग आहे याच्यावरती ड्रिप इरिगेशन, ही जी छिद्रांची जी रचना असते पाण्यासाठी, की पाण्याचा कमीत कमी वापर व्हावा वनस्पतींसाठी, शेतामध्ये आपण ते इरिगेशनची तशी पद्धत करतो पाणी पुरवठ्याची गोष्ट, तशी जर गोठ्याच्या वरती केली तर वरची बाजू थंड होत राहते. आणि जेव्हा छत थंड होतं तेव्हा आतलं तापमान 4 ते 5 डिग्री एवढं कमी होत राहतं. म्हणून छत थंड करणारी यंत्रणा आपल्याला गोठ्याच्या वरती ठेवता येईल. वरचा भाग पांढरा करता येईल म्हणजे सूर्यप्रकाश परावर्तित होत राहील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपलं जे छत मोठं आहे, उंच झालेलं आहे, त्याच्या बाजूला पावसाचं पाणी गोठ्यामध्ये येऊ नये म्हणून आपल्याला पावसाळ्यापुरत्या फ्लेक्स किंवा साधे आपले प्लास्टिक किंवा त्याच्याबरोबर आपल्याकडे असणारी जी काही आपण चार्ट्स वगैरे तयार करणार जे फ्लेक्स मटेरियल वापरतो, तशी जर यंत्रणा उभी केली तर ती गुंडाळून वर ते ठेवता येतील. पावसाळ्याच्या काळापुरती 4-5 फुटापर्यंत खाली केली की गोठ्यामध्ये आत पाणी येणार नाही. म्हणून ती अगदी साधी तकलादू यंत्रणा आपल्याला बाजूच्यासाठी 4-5 फूट खाली, एक 15 फुटापर्यंत खाली उतरत राहील अशी करता येईल. 20 फुटापासून 15 फुटापर्यंत ती गोल अशा प्रकारे गुंडाळून वर ते ठेवता येईल अशी रचना करता येत राहते. स्वस्तात होतं. इतर वेळेसाठी आपल्याकडे पाऊसच किती दिवस पडतो? वर्षभरात 40 दिवस. एवढ्याच दिवसासाठीची आणि तो सुद्धा 24 तासात काही सतत पडत नाही. दिवसाकाठी 1-2 तास पाऊस पडतो. मग अशा प्रकारच्या पावसासाठीची प्रतिबंधात्मक योजना आपल्याला त्या गुंडाळ पट्टीच्या साहाय्यानं करता येत राहते. कुठलाही खर्च करायची गरज नाही. चांगल्या प्रकारे यंत्रणा टिकते हे आपण लक्षात घ्यावं. हे जे कप्पे मी आपल्याला सांगितले, ते इंग्रजी यू आकाराचे असावेत. डावीकडं आणि उजवीकडं उघडे असणारे इंग्रजी यू आकाराचे कप्पे असावेत. म्हणजे ज्या 2 बाजू परस्परांच्या समोर येतात त्याच्यावरती प्लास्टिकचं आच्छादन करून पावसाळ्याच्या काळात मुक्त संचार पद्धती कोरडी ठेवता येते. 2 इंग्रजी आकाराचे यू, त्याच्या दोन्ही असलेल्या बाजूला आपल्याला जर प्लास्टिक आवरण टाकता आलं तर खाली मुक्त संचारमध्ये असणारी गाय शेणाच्या डनलॉप गादीवरती निवांत बसलेली आहे. वरती पाऊस पडला तरी सुद्धा तिथे चांगल्या प्रकारे प्रतिबंधात्मक प्लास्टिकचं आवरण आहे. अशी यंत्रणा आपल्याला ठेवता येते. गोठा कोरडा राहतो. ज्या ठिकाणी छताची बाजू असेल आणि जिथं छत खालच्या बाजूला येतं 20 फुटाला, तिथं आपल्याला पाईप्सच्या द्वारे जर आपण हे सगळं पावसाचं पाणी संकलित केलं तर पाण्याचं पुनर्भरण आपल्याला करता येऊ शकतं. आणि अशा प्रकारच्या पुनर्भरणाची यंत्रणा आपल्याला आपल्या छताच्या नंतर सुद्धा राबवता. सगळीकडून पन्हाळ सिस्टम ठेवायची आणि त्याचा पाण्याचा वापर करायचा. हा भाग छताच्या दृष्टीनं सौर ऊर्जेचा वापर, सोलार सिस्टम असल्याशिवाय गोठा आदर्श ठरत नाही. आणि आपल्याला तर जास्तीत जास्त ऊर्जा स्वस्तात मिळायला पाहिजे. गोशाळेसाठी आयुष्यभरासाठी आपल्याला हे काम करायचंय. सोलार यंत्रणा वापरायचीच. छताचा खर्च सोलार यंत्रणेतून आपल्याला खूप चांगल्या प्रकारे ॲडजस्ट करता येत राहील. त्याला गरज आहे. जे गरजेचं खर्चिक गोष्ट आहे ती करायची आणि ज्या गरजेच्या नाहीत त्या टाळून टाकायच्या. सगळीकडं सोलार असणारी ती यंत्रणा पूर्ण गोठ्याला आणि एकूणच गोशाळेला विद्युत ऊर्जा पुरवत राहील. रात्री प्रकाश मिळेल, काही त्याच्यावरती आपली यंत्रणा चालेल आणि त्या सोलार ऊर्जेचा आपण वापर करूयात. म्हणून ती सोलार यंत्रणा छतावर असणं गरजेचं आहे. छत, बाजूच्या भिंती 3-3.5 फूट उंचीच्या, खालचं फक्त धुम्मस केलेलं भाग, बाकी सगळा गोठा हा शेण पडून
मस्त डनलॉप गादीचा तयार झालेला, आणि दर 2-3 महिन्याला हे जर शेण उचलून घेत राहिलं तर पुन्हा तिथं एकदा गायींच्या मुक्त वावरासाठीचं होणारं त्याचं जे काही बेडिंग आपण ज्याला म्हणतो किंवा जे अंथरूण तयार होत राहतं, सुंदर अशा प्रकारची आरामाची रचना गोठ्यामध्ये देता येत राहते. मंडळी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की जैव सुरक्षिततेची, बाहेरच्या लोकांचा सरळ थेट प्रवेश गोशाळेमध्ये प्रतिबंधात असला पाहिजे. लांबून दाखवता येत राहतं इथं गायी येत नाही, त्याने माणसाने तिथंच जायला पाहिजे असला भाग नाही. बाहेरून येणाऱ्या माणसाच्या पादत्राणांबरोबर अनेक रोगराई येऊ शकते, म्हणून त्यांचा प्रवेश प्रतिबंधक असणं, किंवा प्रत्येक ठिकाणी जिथं गोठा आहे किंवा जिथं आपल्याला गायींचा कप्पा सुरू झाला आहे तिथं फूट बाथ पायधुणी यंत्रणा गरजेची असते, आणि ते पायधुणी सक्षम असली पाहिजे, चालू असलेली असली पाहिजे. ते ही यंत्रणा तिथं प्रत्येक ठिकाणी ठेवणं ही गरजेची गोष्ट. जैव सुरक्षिततेचा हा भाग आहे आणि ते गरजेचं. जिथं आपण गायी सांभाळणार आहोत तितक्या भागाची माहिती घेतल्यानंतर आता पुढची गोष्ट की ह्या गोशाळेसाठी काही गोष्टी पूरक असतात आणि पूरक लागतात. चारा ठेवण्याचं गोदाम, कोरडा चारा, काही गुळी असेल, काही कुट्टी असेल तर ते ठेवण्यासाठीचं एक गोदाम आपल्या क्षमतेच्या दृष्टीनं, म्हणजे गोवंशाच्या क्षमतेच्या दृष्टीनं. पशुखाद्य ठेवण्याचं गोदाम गोवंशाच्या संख्येच्या दृष्टीनं. तिसरी महत्त्वाची गोष्ट उन्हाळ्याच्या दृष्टीनं जर आपल्याला विचार करायचा असेल तर आझोला आणि हायड्रोपोनिक्स निर्मितीसाठी असणारी यंत्रणा, म्हणजे आझोलासाठीचे काही पाण्याचे आपल्याला टँक, हौद, आणि त्याच्याबरोबर आझोलाची सिस्टीम यंत्रणा जी आपण आधीच जर तयार करून ठेवली गोशाळा उभारणीत तर त्याचा आपल्याला दरवर्षी उन्हाळ्यात उपयोग होऊ शकतो, म्हणून तशी यंत्रणा. पुढची महत्त्वाची गोष्ट अशी की आपल्या गोशाळेची संकल्पना गोबर गॅस सिस्टम्स असल्याशिवाय, म्हणजे गोबर गॅस संयंत्र असल्याशिवाय पूर्णच होत नाही. फायबरच्या टाक्यातून अतिशय स्वस्तामध्ये गोबर गॅस यंत्रणा उभारता येत राहते. ही फायबरची यंत्रणा याच्यासाठी चांगली की ती स्वस्त तर आहेच आहे, दीर्घकाळ टिकणारी आहे आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येत राहते. बांधकाम केलेला गोबर गॅस नको, फायबरचा गोबर गॅस, स्वस्तामध्ये होणारा गॅस आपल्या गोशाळेत असलाच पाहिजे आणि त्याचा वापरही झाला पाहिजे, म्हणून गोबर गॅसची यंत्रणा. आपल्या गोठ्यामध्ये, आपल्या गोशाळेसाठी जर मुरघास तयार करायचा असेल तर सरफेस सायलो, म्हणजे जमिनीवर उभारणाऱ्या 2 भिंती आणि त्याच्यामध्ये मुरघासाची यंत्रणा, याच्यासाठीची योजना आपल्या गोशाळेत असली पाहिजे. गायी बाहेरून येतात, उतरवल्या जातात, तर अशा गायी, बाहेरून आलेल्या गायी उतरवण्यासाठीचा एक प्लॅटफॉर्म, म्हणजे ज्याला ओटा म्हणता येत राहील तर तो, किंवा गायी जर गोशाळेतून बाहेर जाणार असतील, इतर गोशाळांना आपल्याला दान देण्याची क्षमता असेल तर त्या गायींसाठीचा सुद्धा चढण्यासाठीचा एखादा ओटा हाही आपल्या गोशाळेत असला पाहिजे. आपल्या गोशाळेमध्ये कार्यालय, म्हणजे जिथं ऑफिस आहे, जिथं सगळ्या गोष्टींची लिहून नोंदी ठेवल्या जातात, तर त्याच्यासाठी कार्यालयाची जागा, त्याच्यासाठी एक छत, औषधोपचार करण्यासाठीचा एक वेगळा कप्पा, आणि तो जर गोशाळेच्या भिंतीला लागून केला तर अतिशय चांगलं, म्हणजे सलाईन लावायचं असेल, इंजेक्शन द्यायचं असेल तर खोडा अगदी जवळ असलेला तर तशा प्रकारची जागा. आपल्याला औषधी ठेवायची आहे म्हणून त्याच्यासाठीची जागा. गोशाळेमध्ये गो उत्पादनं निर्माण करायची आहे, त्याची विक्री करायची आहे, म्हणून गो उत्पादन करण्यासाठी महिला गटाच्या सहाय्यता महिला गटाच्या महिला जिथं कामगार म्हणून काम करतील आणि काही गो उत्पादनं करतील त्याच्यासाठीची जागा असली पाहिजे. याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट आपल्या चर्चेमध्ये राहिली ती म्हणजे पाण्याची सोय. हौद बांधणं आणि प्रत्येक कप्प्यामध्ये हौदाची सिमेंटची हौद तयार करणं ही सोपी गोष्ट आहे, पण ती 0 किमतीची आहे, त्याला काहीही अर्थ नाही. गायीसाठी अशा प्रकारचे हौद नको आहेत. एकदा का सिमेंटचा हौद बांधला की त्याच्यामध्ये शेवाळ साचणं आणि त्याच्यामध्ये स्वच्छता त्याची न होणं, निर्जंतुकी न होणं ही नित्याची बाब असते. फायबरचे जे ड्रम मिळतात
तर ते अर्धे कट करून त्याच्यामध्ये पाण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था. कारण हे ड्रम बाहेर काढले, थोडीशी कपड्याची पावडर टाकून जर स्वच्छ धुतले आणि सूर्यप्रकाशात वाळवले तर संपूर्ण निर्जंतुकीकरण. सिमेंटच्या हौदाचं कधीही संपूर्ण निर्जंतुकीकरण होत नाही. त्याच्यामध्ये एकदा गेलेले रोगजंतू ताजमहालमध्ये असल्यासारखं राहतात, खूप रोगजंतू निर्माण करतात, त्यांची संख्या वाढते आणि गायींसाठी आरोग्याचा प्रश्न निर्माण होत राहतो. म्हणून आपल्याला विनंती आहे की फायबरची पुन्हा पुन्हा लागतील चालेल, पण तरीसुद्धा तीच. आणि ही पाण्याची सोय 24 तास उपलब्ध असण्यासाठी ऑटोमॅटिक जी स्वयंचलित यंत्रणा की ज्याच्यामध्ये पाणी पातळी समान राहत राहील एवढी सुद्धा निर्माण करायची आहे. ती गोष्ट महत्त्वाची. एका गाईला दिवसाकाठी 40 ते 50 लिटर पाण्याची गरज असते पिण्यासाठी. गोवंशाची संख्या आणि इतकं लागणारं पाणी, इतकं पाणी दररोज लागणार आहे, अशा प्रकारचं आपलं एकूण नियोजन 5 दिवसासाठी आपल्या ताब्यात असलेला पाण्याचा साठा. म्हणजे एका गौशाळेमध्ये जर आपल्याला साधारणतः असं गृहीत धरा की 100 गायी आहेत, प्रत्येक गाईला 50 लिटर दररोज पाणी प्यायला लागतं, तर 5000 लिटर ही लागणारी त्याची जी गरज आहे, तर ती गरज आपल्याला 5 दिवसासाठी म्हणजे 25,000 क्षमतेची टाकी आपल्याकडं पिण्याच्या पाण्यासाठी लागते. पण एवढंच पाणी आपल्याला गोठ्यामध्ये आणि ती गोशाळा चालवायला लागते. म्हणून 10,000 लिटरची टाकी, जी की 5 दिवसाची पुढची पाण्याची व्यवस्था करू शकेल अशी टाकी पाण्याची मात्र एक साठवणुकीसाठी लागते. ती तुम्ही फायबरच्या टाकीतून केली तर अतिशय चांगलं, कारण ती धुता येत राहते आणि ती आपल्याला चांगल्या प्रकारे वापरता येत राहते. बांधून घेतली तरीसुद्धा चालेल. पाण्याच्या स्टोरेजची टाकी ही बांधून घेतली तरी चालेल, पण पुरवणा जिथून पाणी आपण पाजवतो ती मात्र आपल्याला तकलादू आणि फायबरच्या ड्रमची असणारी गरजेची आहे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. मंडळी, आपल्या गोशाळेमध्ये CCTV सिस्टम गरजेची आहे. आपल्याला नियंत्रण ठेवायचं असतं तर कार्यालयामधून आपल्याला दिसलं पाहिजे कुठं काय चाललंय, कुठली गाय कुठं काय आहे, कुठल्या गोठ्यामध्ये कुठल्या जनावराचं वर्तणूक काय, तर त्यासाठी CCTV सिस्टम. अग्निशमन आणि विद्युत यंत्रणेचं लेखापरीक्षण आपल्या गोठ्यासाठी झालेलं असावं, म्हणजे मग आपल्याला कुठल्याही प्रकारचा धोका उत्पन्न होणार नाही आणि त्याची शंकासुद्धा आपल्या मनामध्ये असणार नाही. याच्यासाठी तशा प्रकारची व्यवस्था असणं गरजेचं आहे. अशा सगळ्या प्रकारचा विचार करत असताना ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या अगोदर प्राधान्यानं आणि ज्या गोष्टी टप्प्याटप्प्यानं आपल्याला निर्माण करता येत राहील की ज्याच्यामध्ये आपल्याला असं म्हणता येत राहील की गो उत्पादनांसाठीचं एक मोठं गोदाम किंवा एक स्टोअर किंवा एक मोठा शेड, तसंच आपल्याला गो वाचनालय, काही लोकांना सुविधा निर्माण करून द्यायच्या. इथे येऊन तुम्ही गायीबद्दल वाचा, ऐका, पहा, त्याच्यासाठीची सोय. काही गोष्टी प्रयोगशाळा म्हणून करायच्या असतील तर त्याच्यासाठीचं असलेलं शेड हे टप्प्याटप्प्यानं उभारता येत राहील, पण ते नियोजनामध्ये असावं. अशा पद्धतीनं जर आपण आपल्या गोठ्याची रचना करत असाल आणि गोशाळेची उभारणी करत असाल तरच आदर्श गोशाळा आणि तरच त्या सुविधांचा गायीला उपयोग. नाहीतर अनेक ठिकाणी ज्यांनी गोशाळा बांधल्या त्याच्यामधल्या गायी संपल्यानंतर स्वतःची घरं बांधली, अशा प्रकारचे अनेक महाभाग आपल्या राज्यामध्ये आहेत. आपल्याला विनंती आहे की एक पैसासुद्धा गायीच्या पूर्ततेसाठी, तिच्या कल्याणासाठी जर आपल्याला वापरायचं असेल तर त्यातलं तत्त्व लक्षात घेणं गरजेचं आहे. या बाबतीमध्ये रचना, या बाबतीमध्ये असणारी यंत्रणा याचा आपण तज्ज्ञांशी संपर्क करत राहावा. पशुवैद्यक महाविद्यालय परभणीच्या तर्फे माझे मित्र, सहकारी मित्र डॉक्टर बाबासाहेब नरळकर आणि माझे सहकारी मित्र डॉक्टर अमोल पाटील यांनी 200-250 गोशाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन नवीन प्रकारच्या यंत्रणा गोशाळेत कशा असाव्यात याचा अभ्यास केलेला आहे. हा अहवाल विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, www.mapsu.in. पुन्हा एकदा सांगतो, www.mapsu.in. त्याच्यामध्ये आदर्श गोशाळा उभारण्यासाठीची तत्त्व, त्याच्यासाठी असणाऱ्या सुविधा
त्यामध्ये असणाऱ्या अंतर्भूत गोष्टींच्या बाबींचा उल्लेख त्याच्यामध्ये केलेला आहे. तेव्हा तो हा अहवाल आपण गोशाळेचा तांत्रिक अहवाल आपण जरूर वाचावा. या उपर आपल्याला जर काही शंका असतील तर जवळच्या पशुवैद्यकाकडून या बाबतीमध्ये मार्गदर्शन घ्यावं. आपला जो अभियंता असेल, आपला जो रचनाकार असेल, जो आपल्याला गोशाळेची उभारणी करून देणार आहे, त्याच्याकडून अजून जर काही आधुनिक संकल्पना येणार असतील तर त्याचं आपण स्वागत करावं. आणि गायीच्या दृष्टीनं असणारा हा जो गोशाळा उभारणीचा यज्ञ आहे तर तो राज्यात आदर्शपणे साकारला जावा. कुठल्याही गोशाळेमध्ये खूप मोठ्या संख्येनं गायी सांभाळल्या जात आहेत पण तिथं सुविधा कमी आहे, रचना आदर्श नाही, अशी स्थिती असू नये या दृष्टीनं आपला विचार व्हावा. आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण जागरूकपणे गोशाळांची उभारणी करावी एवढी आपल्या सर्वांकडून अपेक्षा आहे. जेव्हा अडचणी येतात तेव्हा संपर्क आपल्याला करता येऊ शकतो आणि अशा संपर्कामधून आपल्याला चर्चेमधून काही चांगल्या गोष्टींची देवाणघेवाण करता येत राहील. पण उपलब्ध असणाऱ्या सुविधांचा वापर हा गोशाळेसाठी आणि गोमातेच्या निरामय जीवनासाठी, आरोग्यमयी जीवनासाठी आणि ती आपल्याला कल्याणकारी व्हावं अशा दृष्टीनं व्हावा एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आजच्या या सगळ्या प्रसंगी माझे मित्र डॉक्टर अमोल पाटील आणि डॉक्टर नळकर सरांनी केलेलं जे सहकार्य आहे त्यांचं ऋण व्यक्त करतो. तेही आपल्यासाठी सदैव उपलब्ध आहेत. आपल्या सर्वांना गोशाळा उभारणीच्या शुभेच्छा देऊन माझं हे मनोगत संपवतो. धन्यवाद.